जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, त्यानंतर मनरेगा ज्या योजना आहेत त्या योजनेचा इतर योजनांची संगम करून, कृती संगम करून जास्तीत जास्त निधी त्या गावाला आपल्याला मिळवता येईल. संस्था ज्या आहेत त्या सक्षमीकरण आपल्याला याच्यामध्ये करायचे, जे शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, गावातील महिला बचत गट आहे. नुकताच लोढा फाउंडेशन यांच्या वतीने घरोघरी महिलांना 1500 रुपयाचं अनुदान देण्यात आलं आणि ते निश्चितच एक चांगली अशी ग्रामपंचायत आणि यांच्या सहकार्याने एक अतिशय चांगली अशी उत्तर योजना राबवली. तुमची सर्वांगीण विकासाची योजना आहे. या 3 महिन्यामध्ये आपण ही योजना अंबरनाथ तालुक्यातल्या 28 ग्रामपंचायतीमध्ये आपण राबवलेले आहेत. आज सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभा आयोजित केलेल्या असून सर्व ग्रामपंचायतमध्ये लोकांचा खूप उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी लाभत आहे. आणि मुख्यमंत्री सशक्त अभियान पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत उसाटणे कशा प्रकारे तालुक्यात प्रथम क्रमांक होईल याच्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे नियोजन झालं. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे साहेब यांच्या पुढाकारातून ठराविक ज्या ग्रामपंचायतीमध्ये जागा नाही आहेत ते आपण महसूल विभागामार्फत जागा मागणी केलेली आहे. लवकरच ती जागा आपल्याला ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण तालुक्यातून सुद्धा एक मोठा प्रकल्प राबवण्याचा आपण नियोजन केलेला आहे. की 15 निधी असो किंवा ग्राम निधी असो, आम्ही महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. तसेच महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर कसे होतील याच्यासाठी आम्ही एक खाजगी कोऑपरेट कंपन्यांची टाईप करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी करता येईल. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण पंचायत समिती अंबरनाथ मधील ग्रामपंचायत उसाटणे या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मुलांची दिंडी आणि दिंडीच्या माध्यमातून पूर्णतः योजनेचा अभ्यास त्या ग्रामस्थांना व्हावा यासाठी स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप केदारजी यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्याच अनुषंगाने त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. दर्शक बांधवांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे उसाटणे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी प्रदीपजी केदार आपल्या समोर आहेत. प्रदीपजी केदार सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, आज मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान आज प्रारंभ झालाय ग्रामपंचायत उसाटणेमध्ये. आज त्या अनुषंगाने आपण केलेली पूर्व तयारी कशी होती आणि आज काय नियोजन केलं, कसं बघताय? आज मुख्यमंत्री पंचायत सशक्ती अभियानाअंतर्गत शुभारंभाचा कार्यक्रम माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ श्री राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज नियोजित ग्रामसभा आयोजित केली होती. आणि आजच्या या ग्रामसभेची पूर्वतयारी गेल्या 2 ते 3 दिवस माझे कर्मचारी, सर्व सन्माननीय सदस्य, सरपंच आणि सर्वजण एकत्रित राहून करत होतो. आणि आज हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या ग्रामपंचायतमध्ये पार पडलेला आहे. आज जवळजवळ 70 महिला आणि सर्व पुरुष असे धरून 100च्या वर ग्रामस्थ इथे उपस्थित होते आजच्या ग्रामसभेला. आणि मुख्यमंत्री सशक्त अभियान पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत उसाटणे कशा प्रकारे तालुक्यात प्रथम क्रमांक होईल याच्यासाठी अतिशय चांगल्या रीतीने आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या दिवशी नियोजन झालं आहे. सन्माननीय महोदय, आपल्या गावामध्ये विकास कामाचा धुवाधार तुम्ही बॅटिंग करताय, विकास कामं मोठ्या प्रमाणात होत आहेत, परंतु महिला सबलीकरणासाठी आपण काय अतुलनीय प्रयत्न करणार आहात? कारण मी बघितलंय, आपण शिलाई मशीन असेल किंवा स्वतः महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केला, पण शासनाच्या विविध योजना आणखी काही राबवणार आहात का? कसं बघता याकडे? महिला सशक्तीकरण हा मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा एक प्रमुख टप्पा आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही 15 निधी असो किंवा ग्राम निधी असो, आम्ही महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. तसेच महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर कसे होतील याच्यासाठी आम्ही एक खाजगी कोऑपरेट कंपन्यांची टाईप करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी करता येईल. नुकताच लोढा फाउंडेशन यांच्या वतीने घरोघरी महिलांना 1500 रुपयाचं अनुदान देण्यात आलं आणि ते निश्चितच एक चांगली अशी ग्रामपंचायत आणि यांच्या सहकार्याने एक अतिशय चांगली अशी उत्तम योजना आम्ही राबवलेली आहे. महोदय, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पायदिंडी म्हणजे मुलांची दिंडी पण काढली, पायदिंडी काढली आहात. त्या अनुषंगाने लोकांना काय जागर केला, लोकांमध्ये विविध योजनेचा जागर कसा केला? दिंडी आणि प्रचार आणि प्रसिद्धी याच्यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी असो, आम्ही 1 दिवस अगोदर घरोघरी अजेंडा पोहोचवला. तसेच रिक्षा आणि याच्याद्वारे अनाउन्समेंट करून प्रचार प्रसिद्धी गावातील सर्व घटक कशा प्रकारे सहभाग होतील यासाठी सर्व सन्माननीय सदस्य, सरपंच यांचा सहभाग होता.
आणि त्यामुळे शाळा विद्यार्थी शिक्षक यांचा देखील खूप चांगल्या रीतीने सहभाग होता आणि त्यांच्याच पुढाकाराने आम्ही सकाळी प्रभात फेरीचं आयोजन केले आणि प्रभात फेरीद्वारे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभला. तसेच वृक्ष लागवडचं काम देखील आम्ही शाळेचे शिक्षक आणि सर्व कर्मचारी यांच्या वतीने केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या समवेत अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित जी राठोड सर आहेत. राठोड सर, आपलं सिद्धेश्वर मध्ये स्वागत आहे. कसं बघताय आज मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान, पंचायत राज अभियान आज शुभारंभ केलेला आहे आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत सप्ताहामध्ये विविध विकास कामाची योजना या ठिकाणी राबवली जात आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये. आपलं कसं नियोजन असणार आहे, कसं बघताय? नमस्कार. आज 17 सप्टेंबर 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आज सुरू झालेलं आहे. सदरचं अभियान 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. साधारणतः 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे अभियान आहे. या अभियानाची वैशिष्ट्य जी आहेत, या अभियानामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, RR पाटील ह्या ज्या यापूर्वीच्या योजना होत्या ग्रामविकासाच्या, त्या सर्व योजनांचा एकत्रित या ठिकाणी संगम करून ही नवीन योजना या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ह्या योजनेमध्ये विशेषतः मूलतः गावातील नागरिक हा लक्ष ठेवून त्या अंतर्गत पायाभूत सुविधा असतील, ग्रामपंचायत सशक्तीकरण करणे असतील, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, त्यानंतर मनरेगा ज्या योजना आहेत त्या योजनेचा इतर योजनांची संगम करून, कृती संगम करून जास्तीत जास्त निधी त्या गावाला आपल्याला मिळवता येईल. संस्था ज्या आहेत त्या सक्षमीकरण आपल्याला याच्यामध्ये करायचे. जे शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, गावातील महिला बचत गट आहेत, ह्या संस्था आपल्याला चांगल्या तऱ्हेने त्याचं डिजिटलायझेशन करायचं आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगलं शिक्षण आपल्याला पोहोचवण्यासाठी आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. उपजीविकेचे जे साधन आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेबरोबरच सेवा पंधरवडा सुद्धा साजरा आपल्या याच्यात होत आहे. सन्माननीय मोदी साहेब यांचा आज वाढदिवस, 75वा वाढदिवस असल्यामुळे सेवा पंधरवडा आपण या ठिकाणी साजरा करतो. त्याचप्रमाणे स्वच्छता ही सेवा म्हणजे गावातील ज्या ठिकाणी जे स्पॉट असतील अस्वच्छतेचे ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. त्याचं आपण मॅपिंग करतो, जिओ टॅगिंग करतो. त्यानंतर तो जो कचरा आहे तो त्या ठिकाणी उचलला जाईल, त्यावर व्यवस्थित प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर मॅपिंग करून केंद्र शासनाचे ज्या काही वेबसाईट आहेत त्याच्यावरती ते टाकलं जाईल. अशा दृष्टिकोनातील ही सर्वांगीण विकासाची योजना आहे. या 3 महिन्यामध्ये आपण ही योजना अंबरनाथ तालुक्यातल्या 28 ग्रामपंचायतीमध्ये आपण राबवलेल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभा आयोजित केलेल्या असून सर्व ग्रामपंचायतमध्ये लोकांचा खूप उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी लाभत आहे. सर्व NGO असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, धार्मिक भजनी मंडळ असतील, इतर जे काही समाज कार्य करणारे व्यक्ती असतील त्यांचा आपण सहभाग याच्यामध्ये आपण वाढवून घेत आहोत. त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव असतील त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की जास्तीत जास्त प्रसिद्धी या योजनेला द्यावी, जेणेकरून समाजातल्या अंतिम घटकापर्यंत ही योजना पोहोचेल. आणि ह्या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे अशी आहेत की याच्यामध्ये 100 मार्क योजनेला दिलेले आहेत. जवळपास 7 घटक त्याच्यामध्ये आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1900 बक्षिसं त्या ठिकाणी आहेत. जिल्हा स्तरावर सुद्धा बक्षीस आहे, तालुका स्तरावर बक्षीस आहे, विभाग स्तरावर बक्षीस आहे आणि राज्य स्तरावर बक्षीस आहे. त्याच्यामुळे बक्षिसाची रक्कम आजपर्यंत कुठल्याच योजनेमध्ये नव्हती, तेवढी ह्या योजनेमध्ये शासनाने समाविष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही अंबरनाथ तालुक्यातल्या सर्व सरपंच महोदय, पदाधिकारी मंडळी, पत्रकार आणि जे NGO आहेत सर्व या योजनेचे जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन अंबरनाथ तालुक्यामध्ये ही योजना कशी आपल्याला बळकटीकरण, सशक्तीकरण करता येईल आणि अंबरनाथ तालुक्यातल्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या राज्यस्तरावर आणण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. सन्मान्य महोदय, शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या पंचायत समितीमध्ये एकूण 28 ग्रामपंचायती आहेत. त्या 28 ग्रामपंचायतीमध्ये आजचा जो सप्ताह आहे किंवा त्रैमासिक सप्ताह असेल, त्या सप्ताहाच्या माध्यमातून कशाचं विघटन होऊ शकत नाही, डम्पिंगचा विषय खूप महत्वाचा आहे. त्या विषयावरती आपण शासनाकडे काय मागणी करणार आहात? या ठिकाणी घनकचरा आणि सांडपाणी ज्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीमध्ये जागा आहेत त्या ठिकाणी आपण घनकचरा आणि सांडपाण्याचे प्रकल्प ऑलरेडी घेतलेले आहेत. काही कामं चालू झाले, काही पूर्ण झालेले आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये जागा उपलब्ध नाहीये. ते जागा उपलब्ध करून घेण्याबाबत आपण पाठपुरावा करत आहोत. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे साहेब यांच्या पुढाकारातून
ठराविक ज्या ग्रामपंचायतीमध्ये जागा नाही आहेत ते आपण महसूल विभागामार्फत जागा मागणी केलेली आहे. लवकरच ती जागा आपल्याला ताब्यात मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आपण तालुक्यातून सुद्धा एक मोठा प्रकल्प राबवण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. विकास अधिकारी पंडितजी राठोड सर यांनी आता सांगितलं की ह्या ज्या सप्ताहामध्ये म्हणजे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आणि सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसा निमित्ताने आज ह्या अंबरनाथ पंचायत समितीची एकूण 28 ग्रामपंचायतीमध्ये हा अभियान राबवलेलं आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून विविध घटकापर्यंत विविध योजना तिथपर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक गावामध्ये वृक्ष रोपण करून विविध माध्यमातून विविध योजना शासनाच्या राबवण्यात येतील असं सन्माननीय गटविकास अधिकारी पंडितजी राठोड यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता या अंबरनाथ तालुक्यातील गटविकास अधिकारी महोदयाचा नंबर या राज्यामध्ये पहिला येऊ ते सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा अभिनंदन असेल. दर्शक बांधवांनो, ह्या बातमीचा वार्ता आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.